मी अनिता पाटील. काल स्वयंपाक करताना अचानकच एक सोयाबीनपासून रेसिपी बनवावी असा विचार आला आणि ती बनवली, सर्वांना आवडली. म्हणून आज तुमच्यासाठी तुमच्यासोबत शेअर करावं याच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर आपण सगळ्यांनी बघावं, हा चविष्ट पदार्थ बनवावा अशी माझी अपेक्षा आहे. हा पदार्थ बनवताना काल मीच त्याचं नावही ठेवलं आहे, सोयाबीन रायता. त्याच्यासाठी आपल्याला लागतो खडा सोयाबीन, जो आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध असतो. हा सोयाबीन आपण 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत घालून त्यानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढून त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि मग त्याला मिक्सरमध्ये जाड भरड असा दळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने, याच्यापेक्षा जाड बारीक नको आहे, जाड भरडा असाच असला तर बरं. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कच्च्या कैरीचे काप, जे साधारण अर्धी वाटी मी घेतलेले आहे. हे काप आपण गार्निश करण्यासाठी वापरणार आहोत. तर प्रथम आपण साधी फोडणी देतो लसूण आणि कांद्याची, जिरं मोहरीची, ती मी एका कढईमध्ये देऊन घेतलेली आहे. कांदा साधारण गुलाबी होई पावतो आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे तेलामध्ये. जिरं, मोहरी, कांदा आणि लसूण इत्यादी याच्यामध्ये घातलेलं आहे. हा छान गुलाबी खरपूस असा तेलामध्ये भाजला गेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालणार आहोत. साधारण 1 चमचा तिखट घालणार आहोत. अर्धा चमचा धने जिरे पूड घालणार आहोत. अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि पुन्हा या सारणाला मंद आचेवर एकजीव होई पावतो मिक्स करून घेणार आहे. आता ते जवळपास छान मिक्स झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात जे सोयाबीनचं आपण भरडा तयार केलेला आहे तो घालणार आहोत. तो थोडा छान परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कैरीचे काप घालणार आहोत. मिश्रणाला छान रंग आलेला आहे. जर वेगळ्या सीझनमध्ये आपल्याकडे कैरी नसेल तर कैरीच्या ऐवजी आपण चिंचेचं पाणी तयार करून ते देखील कैरीच्या ऐवजी इन्ग्रेडियंट म्हणून यासाठी वापरू शकतो. याला मंद आचेवर थोडं चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे, म्हणजे कैरीचा अर्क त्यात थोडा उतरेल. थोडं आंबट आवडत असेल तर आपण सोयाबीन जेव्हा मिक्सरमधून भरडा काढून घेणार आहोत त्यावेळेला 2-3 कैरीचे काप घातले तरीसुद्धा चालू शकेल. आता या मिश्रणाला झाकण ठेवून 1-5 मिनटं फ्राय होऊ देऊया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीन हे प्रोटीनचं रिच सोर्स आहे. तर अगदी साधी रेसिपी आहे, 2 मिनटात तयार होते. ती आपण सलाड म्हणून वापरू शकतो, लोणचं म्हणून ताटाला लावू शकतो, पोळीसोबत खाऊ शकतो. याच्याने प्रोटीन्स भरपूर मिळतील आणि एक सोयाबीन मुळात चव नसलेला पदार्थ आहे, त्याला एक वेगळी चव प्राप्त करून देऊन लहान मुलांना देखील आवडेल असा हा पदार्थ आपल्याला तयार करता येतो. अगदी 2-5 मिनटात तयार होतो आणि खायला चविष्ट लागतो. म्हणून सगळीच कुटुंबातली लहान मोठे आनंदाने खातील. तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हा ट्राय करायचा आहे आणि आवडला तर मला नक्की कळवायचं आहे. एक 5 मिनटं आपण त्याला छान फ्राय होऊ दिलेलं आहे. रायत्याचा खमंग वास देखील यायला लागलेला आहे.
आता याला आपण एक छोट्या बाउलमध्ये काढून घेतलं तरीसुद्धा चालेल. याला गार्निश करण्यासाठी आपण कोथिंबीर, कैरीची काप, पुदिन्याचा पाला, लिंबूची काप अशी पदार्थ वापरू शकतो. सध्या मी गार्निश करण्यासाठी हे कैरीचे काप वापरते आहे. तर अशा पद्धतीनं हा सोयाबीन रायता आपला तयार झाला आहे. अगदी साधा, सोपा, मला सुचलेला आणि त्याचं नाव देखील मी ठेवलेलं असा हा पदार्थ सोयाबीन रायता सगळ्यांनी घरी बनवा, नक्की चव घ्या आणि मला कळवा. धन्यवाद.